शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन खरं म्हणजे 23 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात, हिंदुस्थानात बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारधारेचे शिवसैनिक अनेक समाजभिमुख, लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। आणि आजच्या या 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळंवेगळं महत्त्व आहे। मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार संपूर्ण देशभर हिंदुत्वाचा हुंकार फुंकला, प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रभावित केलं आणि गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी दाखवलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी, मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावं यासाठी शिवसेना स्थापन केली आणि नंतर त्याचं व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर, राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे। आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेत असताना अवघ्या 3-3.5 वर्षामध्ये शिवसेना आज चांदा ते बांदा घराघरामध्ये शिवसेना पोचली। विधानसभेमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष, भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विधानसभेत झाला। झालेल्या अगोदरच्या या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं। एक माझ्यासारखा साधा शाखा प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली। या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते, जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं, या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे, एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू। आणि मला देखील याचा अभिमान आहे की आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतोय आणि NDA म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील
अतिशय NDAमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, आमचे गृहमंत्री अमितभाई असतील, अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेला एक NDAचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम NDAच्या माध्यमातून होतं आहे.